मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत त्या वहिनींशी मला खूप बोलायचं आहे, कारण बरेच प्रश्न अनेक वर्ष माझ्या मनात आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्यांच्या पाठी खंबीरपणे त्या उभ्या असतात। तर आज ज्या वहिनींचं स्वागत करणार आहोत त्यांचं नाव आहे सुनयना कुशल बद्रिके। प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनावरती हृदयावरती स्वतःचं नाव कोरू पाहणारं हे व्यक्तिमत्व आज त्यांना बोलतं करणार। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। बरं, आधी ओळख करून द्या चला सगळ्यांची। सासूबाई नमस्कार। आई वसुधा बद्रिके, ही माझी जाव अमोली बद्रिके, नणन नमस्कार तृप्ती कावले, हो, आणि ही माझी सख्खी बहीण स्वप्ना। नमस्कार नमस्कार। त्यानंतर माझे दीर अभिनय बद्रिके, नमस्कार। त्यांची मुलगी रुजुता, हो हो, आणि हे माझ्या नंदेचे मिस्टर। नमस्कार नमस्कार। चला, अश्विन। आणि हे तिघे छोटे। हा गंधार आमचा। नमस्कार, मधला गंधार। नमस्कार। मानस हा माझ्या बहिणीचा मुलगा। नमस्कार। आणि सम्यक माझ्या बहिणीचा। नमस्कार। अरे वा, चला सगळ्या कुटुंबाला भेटलेले आहोत। वैदी एक उखाणा घ्या ना। कपाळाची चंद्रकोर जणू चांदण्यांचा वसा, कुशलचं नाव घेते मी पांडूची उषा। अरे वा, क्या बात आहे। पांडूच्या निमित्ताने थिएटरात लागतायत हाऊसफुलचे बोर्ड, सुनैना तुझी साथ निभावेन मी होईपर्यंत पार थेरड। कुठलं माहेर? डोंबिवली। घरी कोण कोण होतं? घरी आई, वडील आणि माझी धाकटी बहीण। सर आपलं बालपण कुठलं? अंबरनाथ। आणि पूर्ण बालपण तिथेच गेलं लग्न होईपर्यंत, आणि मग लग्नानंतर आम्ही डोंबिवलीत आलो, आणि मग आता ठाण्यात। पण छान गेलं बालपण एकदम सर, एकदम। हो ना? हो। आई आणि बाबा काय करायचे? बाबा कंपनीत होते मुंबऱ्याला, आई घर सांभाळायची। नाही, पण तुम्ही आता जसे शांत आहात सगळीकडे का? असे काय एक्सप्रेशन? नाही बरं, हे बरं, नुसती इकडनं ऍक्शन नाही तिकडनं रिॲक्शन पण आली। सगळ्यात म्हणजे ती तृप्ती सांगेल शांतपणाचं बोला। लिमिट। भाऊ भयंकर शांत आहे, भयंकर शांत। तो आला की त्याच्याशिवाय कोण बोलतच नाही बाकी, तोच बोलतो। म्हणजे त्याची माझे प्रेम पण तेवढंच होतं आणि भांडणं पण तेवढीच होती। पण त्याच्या मस्तीचा स्वभाव आहे असं मला कधी वाटलं नाही। नाही, मी तसाच गुणी आहे दादा जसं तुम्हाला वाटतो। खूप मस्ती आहे त्याची। मग मार खाल्लाय त्याने कधी आई बाबांचा? सगळ्यात जास्त त्यानेच मार खाल्लाय। काय आई मस्ती म्हणजे कशी असायची मस्ती? या दोघांचं भांडण व्हायची, प्रेमळ पण तेवढंच होतं त्याचं। तो कुठे गेला काहीतरी काय ना काहीतरी तिला आणून द्यायचा। तो नेहमी जत्रेला जायचा ना, म्हणजे आमचं काहीही झालं तरी त्याच्याकडे असो नसो पैसे, पण आठवणीने माझ्यासाठी प्रत्येक वेळेला तो एक पिगी बँक नक्की आणायचा, अगदी लग्न होईपर्यंत। लग्नानंतर त्याने खिसा शिवलाय माहितीये पिगी बँक। पण आई कधी शिक्षा केली आहे कुशलला? खूप मारली मी त्याला, पण तरी काय फरक नव्हता? नाही, प्रेमळ होता तो, खूप मस्ती करायचा ना? हा, मस्ती करायचा आणि शिक्षा व्हायची। हा, शाळेत कधी बोलवलं होतं? त्याची तक्रार आली होती शाळेतून? कधीच नाही, तो हुशार होता। माझा दादा आणि माझ्यात बऱ्याचदा भांडणं व्हायची, पण दादाला सांगितलं होतं पप्पांनी की त्याला मारायचं नाही किंवा त्याला त्रास नाही द्यायचा। आणि मला सांगितलं होतं की तुला जर कुणीही काही सांगितलं, घरात कुणीही ओरडलं, कुणी काय मारलं, तर तुझ्या पेक्षा जे मोठे असतील त्यांच्यावर हात उगारायचा नाही तू। तर मला कुणीही मारलं तर मग मी हिला शोधत यायचो, माई कुठे गेली, हिला माई म्हणतो, माई कुठे, मग तिला धरून मी सोडायचो। का तर पप्पांनी सांगितलं मोठ्या माणसांना नाही। पण मला सांगा, तुम्ही यांना कधी बघितलं? मी याला पहिल्यांदा एका एकांकिकेत आम्ही एकत्र काम करत होतो, तिथे आम्ही भेटलो। कुठली होती एकांकिका? मिशन ऍडमिशन। काय मिशन? त्या एकांकिकेत दोघेही काम करत होतो? हा, म्हणजे हा आम्ही नवरा बायको दाखवलं होतं त्याच्यामध्ये। हा, मग आता एकांकिका सुरू आहे की चालूच आहे आमची एकांकिका? आता दीर्घांक झाला। मग तिथे ओळख झाली। मग मला याचाच मिश्किल स्वभाव आणि इम्प्रेस करायचा मला, कविता वगैरे, ज्या अजूनही कविता वगैरे करतो, मग तेव्हा प्रेम म्हणजे काय असतं वगैरे असं बोलून त्याने मला इम्प्रेस केलंय। तुम्ही एकांकिकेत काम करण्यापूर्वी सुद्धा अनेक वर्ष ते एकांकिकेत होते? हां।
त्यांना काय तुम्ही बघितल्यावर कविता स्फुरल्या असं झालं नसेल? नाही. पूर्वीपासून त्यांना कविता करत दादा चांगलं चाललं. प्रेम म्हणजे प्रेम कोणाकोणा. अरे तसं नाही, म्हणजे मला काय विचारायचं, त्यापूर्वी सुद्धा तुम्ही कविता केल्या असतील ना प्रत्येक वेळेस. बरं, त्यांनी एक छान वाक्य सांगितलं की मला इम्प्रेस करायची, त्यांच्याकडे एक वेगळा स्वभाव आहे. मग ते इम्प्रेस करणं हे पूर्वापार चालत आलेलं आहे, हो की नाही? नाही ते इम्प्रेस अरे हो म्हणतायत. इम्प्रेस करणं महाग पडलं, कारण खूप असं एनर्जी दाखवायचा. आणि गडकरीला काय झालं, विंगेमध्ये अंधार होता आणि जो माझा हात धरून धावत सुटला, कारण इथून एक्झिट करून तिथून एंट्री होती आणि मध्ये एक लेवल होती त्याच्यावर जो, आणि मधले 4 दात गायब. तेव्हा आणि मग स्टेजवर गेल्यावर, लाईट मध्ये गेल्यावर मला दिसलं, अरे याचे दात कुठे गेले. मी कन्फ्यूज, आता मी काय करू. त्या परिस्थितीत तितका मार लागलेला असताना एकांकिकेत तुम्ही ती भूमिका पूर्ण निभावली. हो दादा, एकांकिका ती ऊर्जा आहेच आणि याला डेडिकेशन पण आहे. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघितलं एकमेकांना? पहिल्यांदा. याच्या आधी बघितलं होतं, आम्ही दोघंही एका कॉम्पिटिशन मध्ये एकत्र होतो, एकपात्री अभिनयात. तिथे मला कॉन्सोलेशन मिळालेलं आणि याला फर्स्ट मिळालेलं. अरे वा. या मुलाबद्दल तुमचं काय इम्प्रेशन होतं त्या स्पर्धेत? त्याचा अभिनय मला बघितला असेल. याचं पॅशन खूप आवडायचं. म्हणजे काही करताना ना तो पूर्ण झोकून देऊन काम करायचा. आणि अंबरनाथमध्ये आमचा एकदा एक पानझडी एकांकिकेचा शो लागला होता. तर याने अक्षरशः म्हणजे घरातली सगळी प्रॉपर्टी, आईच्या साड्या, ताट, वाटी सगळं घेऊन आलेला. सो मला त्याचं नाटकासाठी आणि ऍक्टिंगसाठीचं वेड असं खूप आवडलेलं. म्हणजे उद्या लग्न ठरलं तर घरातल्या सगळ्या गोष्टी घेऊन. पण तेव्हा काही तुमच्या मनात असं नसेल ना की आपलं याच्याशी कधी अफेअर होईल, लग्न होईल? नाही, इतकं नव्हतं, पण हळूहळू वाटत होतं. कोणाला जास्त वाटत होतं? आय गेस सायमल्टेनियसली आलं, पण मी विचारलं आधी. त्याने विचारतच नव्हता तो मला कित्येक महिने. का? हिच्या घरी हिचे वडील बँकेत मॅनेजर होते, आई मुख्याध्यापिका होती, शिक्षिका होती. तर मला असं कायम एक वाटत राहिलं की कदाचित ते थोडं मिसमॅच आहे आपल्या, हे तिला एखादा बेटर कोणीतरी मिळू शकेल असं मला कायम, तुम्हाला वाटत? मला असं कायम वाटत राहिलं. पण तुम्ही कधी त्यापूर्वी अशा कविता कोणाला ऐकवल्या? नाही सर, माझं पहिलंच प्रेम, मग लग्न केलं. तुही मेरी पहिली ख्वाहिश तुही आखरी आहे. पहिली कविता यांच्यावर कुठली केली ती तरी ऐकवा बघूया, ती आठवते का? मी एक शेर केला होता पहिलं तिच्यावरती. शेर होता, इस दर्द भरे जहां से मैं कमा लाता हूँ एक लकीर तेरी रुखसार पे और लोग कहते हैं आप हंसते हुए बड़े प्यारे लगते हो यार. तुमच्या मनात जेव्हा इच्छा झाली तुम्ही त्यांना विचारलं, तो विचारतच नव्हता, याचं कारण काय? मग मी त्याला एकदा विचारलं, काय आपण नुसतेच असं फिरतोय, त्याचं काय मिनिंग असेल ना, असं कसं. म्हणजे सकाळी उठल्यावर, तेव्हा मोबाईल नव्हते ना, तर आम्ही कॉईन बॉक्स एवढे असे 12-12, 13-13 कॉईन्स घेऊन सकाळ सकाळ बोलायचो. मग म्हटलं काहीतरी याला एंड असेल. मग हा म्हणाला, एकदा माझ्या घरी ये, घर बघ, मग तू ठरव काय तुला वाटतं. हे किती वर्षापूर्वी? 2004 मध्ये, 14-15 वर्षापूर्वी, 2004 साली. तेव्हा तुम्ही प्रपोज केलं थेट त्यांना? प्रपोज म्हणजे मग मी घरी गेले, आई वगैरे भेटल्या तेव्हा. पण आई पण तेव्हाच खूप विनोदी होत्या. म्हणजे मला वाटतं हे विनोदी स्वभाव त्यांच्यामधूनच आलाय, आईकडनं. हा, कारण मी घरी गेले ना तेव्हा घरी कोणीच नव्हतं आणि या अशा बाहेरून आल्या आणि बोलल्या, काय ग बाय कशी आहेस, मी या घरची कामवाली आहे. आणि त्या खाली बसली. मी ना या घरची कामवाली आहे, त्याची आई ना बाहेर आहे, येईल आता. कळलं अभिनयाचे संस्कार कुठून आले. नंतर मग आमचा एक मित्र सिद्धेश, तो मला, अगं त्या मस्करी करतात, तीच आहे कुशलची आई. म्हणजे तुम्हाला आधी माहिती नव्हतं, कधी त्यांना भेटला नाही, कधीच नाही भेटलेले. तुम्ही यांच्या घरी कधी गेले? मी खूपदा गेलो. तिच्या आई वडिलांना जाम इम्प्रेस करायचं होतं मला. मग मी जिथे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जायचो. मी तर त्यांच्या घरी लसूण वगैरे सोलून दिली सर. विचार तिची बहीण आहे इथे. एकदा कुठल्या तरी एकांकिकेला यांना बक्षीस मिळालं होतं आणि सगळ्यांचा ग्रुप आमच्या घरी आला होता. आणि आल्या आल्या आम्ही सगळे असे झोपेतून उठलेलो आणि याने लिटरली ते गाद्या वगैरे सगळ्या उचलल्या होत्या आणि सगळं मदत केली होती, लसूण पण सोलून दिली होती एकदा शो संपून. मी म्हटलं की आपण हे करायचं सगळं एकदम आपलं, हा ह्याच्यासारखा गुणी नाहीच असंच प्रूव्ह करायचं तिथे त्यांच्या घरात. पण काय झालं जेव्हा घरी कळलं तेव्हा? राडा सर, मला विचारा दादा, खूप खूप राडा. मग मला फोन केला की
हिच्या भावाने फोन केला. आमच्या गाद्या परत घालून दे. आमच्या गाद्या घालून दे, ते लसूण घेऊन जा उचलून तुझे. मी विजू मानेंबरोबर होतो. त्यांनी नाटकाला मला बोलवलं होतं. सिद्धार्थच नाटक होतं, विजू माने सोबत होते. लोचा झाला रेच नाव नाटकाचं. कल्याणला आम्ही दोघं प्रयोगाला बसलो होतो आणि मला हिच्या घरून फोन आला. हिच्या भावाने फोन केला होता आणि तो म्हणाला की जरा तू घरी येशील का. मी म्हटलं हो येतो. काय झालं. अरे ती आमची पपी, हिला पपी म्हणतात घरात, पपी काय म्हणते तर तू जरा ये घरी. तर मी म्हटलं झाला राडा, फुटलं भांड. मग मी घरी गेलो आणि मग यांच्या घरी खूप भांडणं झाली. पण हिची आई इतकी प्रेमळ आहे ना की त्यातही तिने मला समोसा, भजा, असं म्हणजे चहा. एकीकडे भांडण चालू, भांडण खूप राडे. तुला समोसा समोसा हे खा, चहा घे. याला काय अर्थ आहे. आमची पोरगी म्हणजे तुम्हाला काय वाटली काय. हा. आणि हिला ना, हिला बॅग बिग खाली आपटली तिकडे. घेऊन जा बॅग, घेऊन जा तू, ते खाऊन घ्या. तिचं एक आहे की घरात कुणी आलं तर ते 2 घास खाल्ल्याशिवाय त्यांनी बाहेर पडू नये. अन्नपूर्णा यांची आई. ज्या दिवशी घरी कळलं हा जो काही वाद झाला त्यानंतर तुम्ही बाहेर पडला घरातून. नाही नाही नाही, मी याला म्हटलं की असं नाही करू शकत आपण. जेव्हा संमती मिळेल तेव्हा करूया. मग एक आम्ही म्हणजे काहीतरी म्हणजे मनातनं सगळं हे झालेलं, भेटायचा पण मूड व्हायचा नाही. मग एक अर्धा महिना वगैरे भेटलोच नाही. आणि तेव्हा मी जॉब करत होते. ज्या दिवशी हे झालं भांडण वगैरे, पण त्या दिवशी तुम्ही लगेच निघाले. नाही, मी सांगितलं की मी लग्न हिच्याबरोबर करेन. अच्छा, हे बोलला. हो, मी म्हणालो की मी लग्न करेन, हिच्याच बरोबर करेन. तिची मान्यता आहे, तुम्ही संमती द्या. बाकी तुम्ही जे काही एकटा गेला होता घरी. हो हो, मी ना खूप घाबरलो होतो आधी. पण विजू मानेंनी ना मला इतकं बूस्ट केलं ना. अरे काय आपण नवरा मुलगा आहे, तू जा बिंदास. आणि असा बूस्ट होऊन गेलो होतो ना मी. म्हणलं काय होते, आपण एकच विचार केला, मला लग्न करायचं. त्यांचा प्रश्न काही असो. माने कुठे होते मग. विजू माने कल्याणला आले होते. सिद्धार्थचं नाटक होतं ना लोचा. कळलं मला. ह्या राहायला कुठे होत्या. डोंबिवलीला. मग कल्याणवरून विजू माने डोंबिवलीपर्यंत आले नाहीत. बरोबर. नाही, विजू दादा आला नाही. बळ द्यायला वगैरे नाही. एकट्यालाच पाठवलं. एकटाच गेलो. त्यांनी नाटक पूर्ण बघितलं. वा 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 पांडू, वा काय प्रेम आहे त्यांचं. पण मग त्या दिवशी तुम्ही मग हे सगळं ऐकून निघाला. निघाला. मग समोसा खाल्ला की नाही खाल्ला. मी खाल्ला. संपर्क तर तुटला होता. मग सुरुवात कशी झाली परत. आपण बोलूयात असं. 15-20 दिवस कॉन्टॅक्टच नाही केला. त्याच्यानंतर म्हटलं कॉल करून बघूया आहे कुठे आहे काय. तर याने मला सांगितलं बघ ऑप्शन दुसरा एक असा आहे, वकील बघतो की तू निघून ये म्हणून. आपण असं सांगितलं. म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये घरी पण सांगितलं होतं मी. मग असं झालंय तसं झालंय. मग काय घरचे पण विचारत होते की काय करायचं, कसं करायचं. मुलगी काय म्हणते, तिचं म्हणणं काय, ती जे म्हणेल ते करायचं. दादांनी थोडं मध्यस्थी केली माझ्या वडिलांबरोबर बोलणं. कारण ह्याचं बोलण्याचं नाहीये, म्हणजे बोलू नाही शकत कोणाबरोबर व्यवस्थित. नाही, हा लगेच चिडतो. त्यामुळे त्यांनी शांत डोक्याने जरा माझ्या वडिलांबरोबर चर्चा केली आणि मग त्याला होकार झाला. परत मग होकार नव्हताच. त्यांनी सांगितलं की आम्ही ऑप्शन नाही ठेवला ऍक्च्युली. मग त्याच्यानंतर 1-2 वर्ष जवळजवळ हे सगळं याला अटी पाडल्या की तू जॉबच कर. मग मी नोकरी केली सर. कुठे. त्यांनी मला सांगितलं की तू नोकरी कर, ह्या क्षेत्रातला आम्हाला नको. आणि मग एक व्यवस्थित दरमहा पगार आणणारा माणूस आम्हाला हवा. मग इन्शुरन्समध्ये नोकरीला लागलो. मी एजंट रिक्रूट करायचो कंपनीला, ते माझं काम होतं. मग मी 9 महिने नोकरी केली. मग त्याच्या दरम्यान मी एकदा ऑडिशनला पण गेलो होतो. आपलं हास्य सम्राट होतं, महेंद्र सर होते तिथे. मला ना खूप वाईट वाटायला लागलं, कारण सगळे आपले सगळे मित्र सगळे काम करतायत. ऋषा जोशी आहे, वैभ्या आहे मांगल्या, आणि विजय कदम सर, सगळे भेटले की मला एकदम भरून यायला लागलं. 9 महिने नोकरी केली. मग ऑन रोल जाणार होतो. मग एक दिवस काय झालं, आमचं टार्गेट कंप्लीट झालं म्हणून आमच्या कंपनीने पार्टी ठेवली होती एका रेस्टॉरंटमध्ये. आणि तिथे एका स्क्रिप्टचं रीडिंग करायला, नेमकं डिस्कशन करायला विजू माने आले होते. आणि मग त्यांनी मला बघितलं, मी आपला असा टाय वगैरे लावून एकदम शिस्तीत बसलेला. आणि मग त्यांनी मला बघितलं कुश्या. तुम्ही म्हटलं दादा नमस्कार, तू काय करतोयस.
तर मी करतोय दादा नोकरी, उद्या घरी आहे सकाळी 9 वाजता, मी वाट बघतोय तुझी. म्हणलं ओके. मग दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो. ते तयारीतच बसले होते. डायरेक्ट बेडरूममध्ये बोललो, इकडे आतमध्ये डायरेक्ट. मग आतमध्ये गेलो, दार लावलं त्यांनी. काय तुझं काय? आता म्हटलं असं असं. ते जरा त्यांच्या घरचे म्हणतात की एक व्यवस्थित पगार असणारा माणूस हवा आम्हाला, तर आम्ही लग्नाला तयार आहोत, म्हणून मी नोकरी करतोय. तर ही म्हणाली होती की तू लग्न होईपर्यंत नोकरी कर, नंतर तुला जे हवं ते तू कर. त्यांचा होकार मिळाल्याशिवाय मी काही येणार नाही. त्यांनी संमती दिली पाहिजे, लग्न लावून दिलं पाहिजे, तरच मी हे घर सोडणार, नाहीतर आपण असेच राहू आयुष्यभर. म्हणून मी नोकरी करतोय. तर ते म्हणाले की विजूदादा म्हणाले की किती पगार आहे तुझा? तर म्हटलं सर मला 7,500 रुपये पगार आहे आणि इन्सेंटिव्ह मिळून एक 15,000 हातात येतात माझ्या, आणि पण मी आता ऑन रोल चाललोय, तर मला एक 30,000 रुपये पगार होईल. माझा लास्ट इंटरव्ह्यू राहिलाय. तर ते म्हणाले की जेवढा तुझा पगार आहे तेवढे दर महिन्याला माझ्याकडनं घेऊन जात जा, पण नोकरी ताबडतोब सोड, तू करू शकतोस, तुझं करिअर होईल. तर मला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं, होईल तुझं, कुशा माझं ऐक. आणि तिथे जो मी टाय काढून ठेवला तो मी हे पण नाही, सह्या करायला पण नाही गेलो कंपनीत. मग हिच्याकडे डायरेक्ट गेलो. म्हटलं माझ्याकडनं नाही होत आहे नोकरी, माझी फार घुसमट होते या सगळ्यामध्ये, आणि आता मला हे पण म्हणलं, विजूदादा पण म्हणाले की होईल तुझं, तू कर. तर ती म्हणाली की तर काय म्हणजे आता असं की आमचा साखरपुडा आता ठरलाय, आमंत्रणं गेली आहेत, आत्ता थांब, 1.5-2 महिने थांब, फक्त 2 महिने काढ कसंही. मी म्हटलं नाही ग, फसवल्यासारखं होईल तुझ्या घरच्यांना. मग हिच्या घरी गेलो, तिच्या आईला बसून सांगितलं की आता असं असं आहे, मी नोकरी सोडून आलेलो आहे. तर तिच्या आईनं मटकन अशी खालीच बसली. तू आता हे सगळं का सांगतोयस? नोकरी सोडली, आता आमंत्रणं गेली आहेत, हॉल बुक झालाय, जेवण ठरली आहेत, आता तू नोकरी कशी सोडू शकतो? म्हणजे काय आता? तर म्हणाली की आता तुमचे निर्णय तुम्ही घ्या. म्हटलं मी तुम्हाला तुमच्या कानावर घालतोय, लग्नानंतर मी ॲज इट इज सोडणारच होतो नोकरी, फसवणूक नको व्हायला, म्हणून मी हे प्रामाणिकपणे सांगतो, हे असंच आहे. किती छान. मग सुरू झालं सर, मग काम छोटं 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 छोटं. या गप्पा अशाच सुरू असणार आहेत. फक्त आज वेळ संपल्यामुळे आजचा भाग इथे थांबणार आहे. पण हा भाग आणि या आजच्या भागाचा शेवट करत असताना आपण आज सन्मान करणार आहोत कुशलजींचा, आणि त्यासाठी झी मराठीकडून कुशल तुम्हाला एक भेटवस्तू. कुशल, अभिनंदन. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत बद्रिके कुटुंबासह होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. पाहायला विसरू नका होम मिनिस्टर, फक्त झी मराठीवर.